काय सांगतोस काय? मग कसं वाटतंय? वेल, खरं सांगू, अपेक्षित नव्हतं. हॅलो, हा कुठलं चॅनल? हो या ना, या या. हो या, मी आहे मीडिया. हॅलो, हा हो, थँक्यू थँक्यू. रेडिओ जॉकीज पाठवा ना त्यांना, पाठवा. हो मी आहे. हा हॅलो. हो हो, हा शिरीन गोखलेंचा नंबर. हो चालेल. हो हो, देतो. ओके, या बाय. थँक्यू. हॅलो, थँक्यू सो मच. हो, मलाही आत्ताच कळतंय. या प्लेझंट सरप्राईज. हो, वेल, हा बिझनेस सुरू केला तो माझ्या आजीनं, म्हणजे भागीरथी गोखले मॅडम. हो, मी तिच्याचकडून आयुष्याचे आणि बिझनेसचे धडे घेतले. येस, ह्या अवॉर्डचं क्रेडिट मी पूर्णपणे माझ्या आजीला देतो. चालेल, या ना तुम्ही, आपण सविस्तर करूया इंटरव्ह्यू. कधी येत आहे? झालं बोलणं आईशी? फार नाही. अगं पण मला बोलावंसच वाटत नाहीये तिच्याशी. नाही म्हणजे मी माफ केलंय तिला, पण मनातून खूप दूर गेले तिच्यापासून. आणि माझ्या मनातलं तिचं स्थान आता ती हरवून बसली. ते जाऊ दे ना आई आजी, तुम्ही मला सांगा पुढे काय करायचंय? मी तुझ्याशी सगळं क्लिअर केलेलं आहे. आता पाळी श्रीची. तुम्ही बोलणार आहात का श्रीशी सगळं? नाही. मग तू बोलणार आहेस? मी? हो. पण मग तो सोहळा? त्यासाठी थोडा विचार करावा लागेल. आई आजी एक सांगू? सांग ना. वेळ लागणार असेल तर नको ना हा सोहळा. अगं पण मी नाही राहू शकत आता त्याच्याशिवाय. जान्हवी, आम्ही भेटू तोच सोहळा असेल ना. अगं इतके दिवस थांबलीस, आता थोडा. पण आता एक क्षणही थांबायची इच्छा नाहीये माझी. 2 दिवस नको ना आई आजी. मी तुम्हाला शब्द दिला होता ना, म्हणून कसं बसं आवरलं मी स्वतःला. पण आता मला ते शक्य नाहीये. युग लोटली आहेत असं वाटतंय मला. आई आजी खरंच माझा धीर संपलाय आता. आय एम सॉरी. सॉरी कशासाठी? आता जे काय असेल ते, तो सोहळा नसला तरी चालेल, पण आता मला श्री हवाय लवकरात लवकर. हा म्हणजे तुम्ही म्हणताय तसा मेमोरेबल नाही होणार तो बातमीचा क्षण, पण आई आजी मला तुमच्या शब्दांना मान द्यायचा आहे. पण मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. त्याची काहीच चूक नाहीये, माझंच चुकलं. माझाच आमच्या नात्यावरचा विश्वास कमी पडला. तो मला फोन करत होता, मी त्याचे फोन घ्यायला हवे होते, त्याचं म्हणणं काय हे ऐकायला हवं होतं, पण मी नाही केलं. मला वाटलं मीच संसार वाचवते, पण तोही तेच करत होता.